बोधिसत्व वंदना न्यूजमध्ये आपणा सर्वांचे सरसे स्वागत करत आहे। आपण पाहत आहोत प्रबुद्ध भारत चौक। हा प्रबुद्ध भारत ग्रुप असा असून हे या सुंदर अशा चौकाचं या ठिकाणी नामकरण झालेलं आहेच। पूर्वी हा जो आपण परिसर पाहत आहोत हा परिसर माळेनगरचा परिसर असून या माळेनगर परिसरामधील हे कॉलनी दिसत आहे आपणाला। आपण पाहणार आहोत की हे माळेनगर हे टुमदूर शहर आहे, गाव आहे म्हटलं तरी चालेल। या ठिकाणी साखर कारखाना असून तो तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या सोलापूरपासून 65 किलोमीटरवर ते हा कारखाना आहे। या कारखान्याच्या निमित्तानेच या ठिकाणी ही वसाहत निर्माण झालेली आहे। या संपूर्ण वसाहतीमध्ये प्रामुख्याने बुद्धिस्ट समाज हा राहत आहे। या माळेनगर या परिसराचा हा जो भाग दिसत आहे हा भाग रमामाता कॉलनी असून ही रमामाता कॉलनी आणि यासमोर हे मोठं बुद्ध विहार लोकवर्गणीतून बांधलं जात आहे। प्रचंड असं बुद्ध विहार आहे की या सोलापूर जिल्ह्यामध्ये या प्रकारचं हे प्रथमच बुद्ध विहार आपण बांधत आहोत। या ठिकाणचे लोक ही सुंदर अशी कमान आपण पाहत आहोत। या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे की सांचीचा स्तूप याचा आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही कॉलनी म्हणजेच रमामाता कॉलनी आहे। ही रमामाता कॉलनी ही संमिश्र म्हणजे 80% लोक हे बुद्धिस्ट समाजाचेच असून त्यांनी या ठिकाणी धम्माचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्देशाप्रती चांगला प्रयत्न केलेला आपण पाहत आहोत। ही रमामाता कॉलनी आहे आणि या रमामाता कॉलनीच्या या सुंदर गेटवरती ध्वजसुद्धा आहेत। या ठिकाणचे ध्वज हे निळे ध्वज असून आपण पाहत आहोत या कॉलनीचा हा जो परिसर आहे हा खास परिसर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या या समाजाने अगदी राखून ठेवलेला आहे। बोधिवृक्ष आपण पाहत होतो उजवीकडं आणि डावीकडंसुद्धा। उजवीकडं आहे आणि डावीकडंसुद्धा आपण कन्स्ट्रक्शन पाहत आहोत। समोरचं जे कन्स्ट्रक्शन आहे हे कन्स्ट्रक्शन आपण पाहत आहोत जय भीम स्टेज। याचबरोबर या पताकासुद्धा लावलेल्या आपण पाहत आहोत। ही सर्व तयारी 2065वी जयंती बुद्धांची साजरी होणार आहे या ठिकाणी आणि ही जयंती 16 मे 2022 या दिवसाची असून या प्रसंगाने आपण या ठिकाणी हजर आहोत। हा चांगला पिंपळ बोधिवृक्ष फुललेला आहे। या बोधिवृक्षाच्या अगदीच शेजारीच आपण आपण पाहत आहोत सभागृह। हे सभागृह म्हणजेच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह। हे सभागृह नसून खऱ्या अर्थाने बुद्ध विहार आहे। हे बुद्ध विहारसुद्धा या परिसरामधील या कॉलनीमधील रमामाता कॉलनीमधील अबालवृद्धांनी हे स्वकष्टाने तयार केलेलं हे छोटंसं बुद्ध विहार आहे। या बुद्ध विहारामध्ये अगदी दररोज वंदना असते, पूजा असते, इवन ग्रंथ वाचनसुद्धा असतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथांचे या ठिकाणी वाचन होत असते। हे सुंदरसं आणि छोटंसं टुमदार असं विहार आपण पाहत आहोत। आतील बाजूने आपण पाहत आहोत या ठिकाणी तथागतांची बुद्धरूप तथागतांचं बुद्धरूप या बुद्धरूपाला फुलं वाहिलेली आहेत आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांना आणि त्यांच्या शेजारीच तथागतांची फोटो लावलेला आहे। या फोटोना मात्र आपण हार पाहत आहोत। या शेजारीच याच्या शेजारीच आपण संविधानाची उद्देशिका पाहत आहोत। अगदी दिसेल अशी ही उद्देशिका या ठिकाणी लावलेली आहे। या उद्देशिकेच्या वरच्या साईडला हा संविधान प्रत ही जी दिली गेलेली आहेत देशाला अर्पण तिचाही आपण फोटो पाहत आहोत। अशा प्रकारचं हे बुद्ध विहार। या बुद्ध विहाराच्या त्या ठिकाणी आपण धम्मग्रंथ या भगव्या रंगाच्या कपड्यामध्ये गुंडळलेलं आपण ग्रंथ पाहत आहोत। हा ग्रंथ म्हणजेच भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म।
याच ग्रंथाचे या ठिकाणी अबालवृद्धांच्या समोर वाचन होत असतं. या परिसरामधील हा पिंपळ, हा परिसर स्वच्छ, अगदी आल्हाददायक असा आपण पिंपळ पाहत आहोत. हा पिंपळ आपल्या या समाजाने अगदी श्रद्धेने आणि आस्थेने हा वाढवलेला दिसत आहे. हे असं अगदी सुंदरसं दृश्य आपण बुद्ध जयंतीच्या निमित्ताने आज पाहत आहोत. या ठिकाणी बुद्ध जयंतीचा कार्यक्रम साजरा होणार आहे. या ज्या प्रास्ताविका, आपण दोन्ही प्रास्ताविका आहेत, उद्देशिका आहेत संविधानाच्या, एक इंग्लिश आणि एक मराठी, या दोन्ही भाषेमध्ये या ठिकाणी प्रास्ताविका ठेवण्यात आलेली आहे. याचा अर्थ या ठिकाणचा जो काही समाज आहे, हा समाज विकासाच्या मार्गावरती फक्त मराठीच नाही तर इंग्लिशमध्ये सुद्धा तो प्रगती करण्याचा तुझाच गौतमा पडे प्रकाशांतरी, तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी. आज महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त भारतातील व जगातील सर्व संतवादी बांधवांना भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने होणार आहे. सर्वप्रथम महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं पूजन माईनगरमधील धम्माचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच ज्यांनी भारतीय बौद्ध महासभेसाठी आतापर्यंत काम करून आपलं बहुमोल असं योगदान धम्माच्या कार्यासाठी दिलेलं आहे, असे माधव शिंदे अण्णा यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं पूजन भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष पांडुरंग भोसले या दोघांनी महाकारुणी तथागत भगवान प्रतिमेचं पूजन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. हे जे आपण चाललेले आहेत, अगदी आजारी असतानासुद्धा ते महादेव शिंदे आहेत आणि यांचाच या परिसरामध्ये तरुणांना मार्गदर्शनाचा मोठा वाटा, सिंहाचा वाटा आहे. या परिसरामधील धम्मप्रगतीचा एक महामेरुमणी असं म्हटलं त्यांना तर चालेल. त्यांच्याच हस्ते आता या ठिकाणी पूजन होत आहे. त्यांच्याबरोबरच आपण त्यांचे सहकारी पाहत आहोत. या पूजनाच्या निमित्ताने शेजारी जे दिसत आहेत ते पांडुरंग भोसले हे भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष असून त्यांचंही काम चांगल्या प्रकारे चाललेलं आहे. या ठिकाणी आपण महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आपण पाहत आहोत, तरुण वर्ग हा सुद्धा पाहत आहोत. हा जो परिसर आहे, हा परिसर ही नैरम्य असून एक बौद्ध धम्माच्या विकासाला गती देणारा परिसर हा या सोलापूर जिल्ह्यामध्ये हा गणला जातो. या ठिकाणी हे तरुण आहेत आणि संपूर्ण समाज हा या ठिकाणी जयंतीच्या निमित्ताने, बुद्ध जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र झालेला आहे. ही जी जयंती आहे, ही जयंती, हा जो झेंडा आपण हा धम्मध्वज आहे, हा धम्मध्वज ऐश्वर्या बाळासाहेब भोसले यांच्या हस्ते फडकवण्यात येत आहे आणि या ऐश्वर्या बाळासाहेब भोसले यांच्याच हस्ते या ठिकाणी या नमो
तस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानादिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 बुद्ध पूजा वन्नगन्न गुरुपेतं गेतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्तस्स श्रीपाद सरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन पुय्येन मेतेन लभामि मोक्षं कोपं विलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं घनसारपदीपेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधम्म च संघं सुगततनुभवा धातु धातुगर्भे लङ्काय जम्बुदीपे तिदसपुरवरे नागलोके चतुपे सभ्ये बुद्धसबिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे सर्वेऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सब्बठानेषु पठितितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलविद्यं विजुरयानं देवरूपं सुजीव निर्मलचक्षु गभीरघोष घोरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेम विरतराज्यं सुजगनेतनं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु साधुवरदानतु आद्यकुलभूषणतु भीमराजा सकलविद्यापति ज्ञानसतसंगति शास्त्रशासनमती बुद्धितेजा पंकजा नरवरा रत्नस्वजन उद्धरा भगवंत आमुचा करा भक्त काजा सवदार संगरी शस्त्रधरी ताकरी कापला हरी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाळीता उदारिल्या गतिका मार्ग साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ सोज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास मी भीमराजा भीमराजा भीमराजा. या ठिकाणी वंदनेचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. यानंतर ज्यांनी आपल्या प्रयत्नातून प्रशासनातील पद मिळवले अशा आजच्या कार्यक्रमाच्या सत्कार मूर्ती माननीय ऐश्वर्या बाळासाहेब भोसले यांचा सत्कार ज्येष्ठ कार्यकर्त्या इंदुमती शिंदे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
तसेच ज्यांचं मार्गदर्शन व सहकार्य सर्व विद्यार्थ्यांना असतं अशा आपले बेहम भोसले सर यांचा सत्कार फुले आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे खजिनदार निलेश गायकवाड सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. तसेच सरांच्या मिसेस भोसले मॅडम यांचा सत्कार शीतल जगताप यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. यानंतर ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. लग्नाचा मुहूर्त आणि या मुहूर्तावर माझ्या मुलीनं जे काय स्थान मिळवलं त्या तिच्या कर्तृत्वाचा या ठिकाणी सन्मान केला गेला. आणि हे माळेनगर हे माझं जन्मगाव, या जन्मगावामध्ये सन्मान झाला हे मला माझं खूप मोठं भाग्याचं असा आजचा दिवस दिसून येतो. एखादा MPSC पास करणं म्हणजे साधी गोष्ट नाही. आता इथं बरेचसे प्रयत्न करतायत, त्यांना माहिती आहे अभ्यास कसा करावा लागतो, किती वेळ करावा लागतो, किती एकाग्र व्हावं लागतं. तर मला समाजातील पालकांना आणि विद्यार्थ्यांना एवढं सांगायचं आहे, जे आंबेडकर म्हणाले होते शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. यापैकी महत्वाचा पहिला घटक म्हणजे शिका. जर शिकलं तर आपलं परिवर्तन होणार आहे. आपली काय मोठी गडगंज श्रीमंती नाही. आता कुठं आपण सेटल होऊ लागलेलं आहे, पण पुढच्या पिढीचं भविष्य जर घडवायचं असेल तर मात्र आपण मुलांवर लक्ष ठेवलं पाहिजे. मुलाने अभ्यासावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि अभ्यासाला किती वेळ द्यायचा हे त्याच्या मुलाच्या कृतीवर ठरवलं पाहिजे. या मुलीला जे यश मिळालेलं आहे हे सहजपणे मिळालेलं नाही. 2019 पासून ही प्रयत्न करते, पण तिनं पहिल्या प्रयत्नामध्ये प्रिलिम पास केली. मेन परीक्षेला बसण्यास संधी मिळाली, तिचंही तिनं सोनं केलं आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये मेन परीक्षा सुद्धा पास झालेली आहे आणि वरणमधून तिचं सिलेक्शन झालेलं आहे. तिची जलसंपदा या विभागामध्ये कनिष्ठ अभियंता म्हणजे क्लास 2 ची पोस्ट आहे. क्लास 2 ची पोस्ट सध्या मिळवणं ही साधी गोष्ट नाही. आणि आंबेडकरांचं स्वप्न जर साकार करायचं असेल तर आपल्याला या प्रकारच्या जागा मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. आपण त्या ठिकाणी जर असेल तर आपल्या कित्येक अडलेल्यांची, नडलेल्यांची, गरीब होतकरून लोकांची आपण त्या ठिकाणी कामं करू शकतो आणि त्यामधून आपण उत्क्रांती करू शकतो. पण पहिल्यांदा आपला मुलगा शिकला पाहिजे, मुलगी शिकली पाहिजे. आम्ही मुलगी म्हणून तिला शिक्षण द्यायचं नाही असं कधीच ठरवलेलं नव्हतं. मुलांपेक्षा मुलींना आम्ही जास्त जपलं आणि त्याचं सोनंही त्या मुलीने केलं. आमची दुसरी मुलगी MBBSच्या 4थ्या वर्षाला आहे. म्हणजेच मुलींना आम्ही खूप महत्त्व देत गेलो आणि त्याही मुलीने खरोखर त्या अपेक्षेचं सोनं केलं आणि आपलं जीवन त्याने उज्ज्वल केलेलं आहे. या मुली जर स्वतः पायावर उभारल्या तर समाजामध्ये इज्जत मिळते, मान मिळते, हेच त्यांना आम्ही सांगत राहिलो आणि त्याप्रमाणे त्याने मनावर घेऊन हे सर्व केलेलं आहे. गौतम बुद्ध असेल किंवा
आंबेडकर असतील किंवा सर्व महापुरुष असतील, या सर्वांची शिकवण हीच आहे आपल्या समाजासाठी की पहिल्यांदा तुम्ही कुठेतरी सेटल झालं पाहिजे आणि या सेटल झाल्यानंतरच तुमचं आयुष्य उज्ज्वल होणार आहे. आमच्या मुलीने सुद्धा गौतम बुद्धाचं 85 तत्व अनुसरलं. आंबेडकरांचं शिक्षा. आंबेडकर आपले सुधारले, पुढे गेले, बॅरिस्टर झाले, एवढ्या मोठ्या पदव्या मिळवल्या, जगामध्ये 1 नंबरचे व्यक्तिमत्व त्यांनी घडवलं. मग त्या काळामध्ये त्यांना सगळ्या सुविधा संधी होत्या का? नव्हत्या. तरीसुद्धा ते कुठंपर्यंत गेले हे आपल्या समाजाने, आपल्या विद्यार्थ्यांनी, आपल्या पालकांनी, माता भगिनींनी डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. आपला समाज कसा पुढे जाईल, कसा शिकेल याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. बायकांनी पण घरामधल्या माता भगिनींनी बघितलं पाहिजे आपला मुलगा अभ्यासाला बसतोय का, किती वेळ बसतोय, कसा अभ्यास करतोय. आणि आता एक नवीन फॅड काय निघाले, मोबाईल. मोबाईल जर मुलांना लहानपणापासून, आता बघा जन्मलेल्या बाळाच्या हातात सुद्धा मोबाईल, त्याला गेम खेळायला येतात, मोबाईल चालवायला येतो. इथंपर्यंत शक्य आहे, बरोबर आहे, परंतु हे चित्र बदललं पाहिजे. मोबाईलमुळं इतकी मुलं बिघडत चालली आहेत की ते शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहून दुसरीकडे वळत आहेत आणि मुलांचा ऱ्हास होत आहे, प्रगती होत नाही आहे. लहान वयामध्ये शिक्षण बंद करणं, नको त्या मार्गाला जाणं, व्यसनाच्या आहारी जाणं, गुटखा, मावा, पुड्या, दारू अशी व्यसनं लहानपणापासून लावून घेणं आणि ऱ्हास करणं, हेच आपल्या समाजाचे चित्र आत्ता पाहायला मिळत आहे. परंतु हे चित्र जर बदलायचं असेल तर आपण शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे, आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. माता रमाबाईंनी आंबेडकरांना घडवलं, जिजाऊंनी शिवबांना घडवलं, तसं पहिलं जे शिक्षणाचं बाळकडू असतं ते आईला पाजायचं असतं बाळाला आणि आईनं वळण लावायचं असतं मुलाला. एवढा वेळ तू बसलाच पाहिजे. वडील काय पोटाच्या मागं जात असतो, कमवून आणत असतो, हे वडिलाचं काम आहे. परंतु बाईने, घरच्या स्त्रीनं आपल्या मुलाला, मुलगा असो किंवा मुलगी असो, अभ्यासाला बसवणं, अभ्यास करायला लावणं, हे त्यांचं कर्तव्य आहे. आणि असं जर फक्त आता आपण बघतोय एक क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी होते, असं नाही दिसलं पाहिजे की आपला समाज खूप पुढे गेला पाहिजे. प्रत्येक गावातून तहसीलदार, मोठ्या मोठ्या उच्च पदाच्या जागा आपल्या समाजाने पटकवल्या पाहिजे. आत्ताच तो सिद्धार्थ गायकवाड तहसीलदार झाले. कशामुळे झाले? त्यांनी वेळ दिला, अभ्यास केला, त्याच्यामुळे ते पुढे गेले. तसंच आपल्यासुद्धा समाजाने प्रत्येक गावातून 2-4 अधिकारी निर्माण होणं हे आजच्या काळाची खूप मोठी गरज आहे. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, नाचून करू नका जयंती माझी, वाचून करा. तर आपण पुस्तकाला महत्त्व दिलं पाहिजे, मोबाईलचं महत्त्व कमी झालं पाहिजे आणि आपला विद्यार्थी कसा पुढे जाईल, कसा शिकेल, हे आई आणि वडिलांनी दोघांनीही लक्ष देऊन आपला विद्यार्थी किंवा आपला मुलगा मुलगी घडवलं पाहिजे. आजच्या या दिवशी संयोजकांनी आम्हा भोसले परिवाराच्या वतीनं सगळ्यांचा सत्कार केला, त्याबद्दल आयोजकाचं मी धन्यवाद, आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. सर्वांना माझ्या मानाचं जय हिंद. माझ्या आई वडिलांसारखं नीट आणि व्यवस्थित बोलणं मला जमत नाही. खरं तर मला सवय पण नाही आहे बोलायची, पण मी प्रयत्न करेन माझं मनोगत थोडक्यात मांडायचे. खरं मी आज जलसंपदा विभागामध्ये सहाय्यक अभियंता म्हणून माझी निवड झालेली आहे. पण हे यश माझ्या एकटीचं मुळीच नाही आहे. या यशामध्ये माझ्या आई वडिलांचा सिंहाचा वाटा आहे. खूप कष्ट घेतले त्यांनी माझ्यासाठी. आणि मी एवढं सांगू इच्छिते की मी मुलगी आहे म्हणून मग माझ्या शिक्षणाला कमी प्राधान्य देणं किंवा घरातल्या मुलांना जास्त शिक्षणाला प्राधान्य देणं असं कधीच आमच्या घरामध्ये घडलेलं नाही. खरं तर मी आणि माझी बहीण आमच्यावरती म्हणजे आमच्या शिक्षणाला तर अधिक प्राधान्य दिलेलंच आहे, पण त्यांनी असं दुजाभाव कधीच केलेला नाही. यातून प्रत्येक पालकांनी आदर्श घेण्यासारखं आहे. कारण मुलगी जर शिकली आणि स्वतःच्या पायावर उभी राहिली तर तिचं भविष्य उज्ज्वल आहे. आणि म्हणतात ना की मुलगी शिकली आणि प्रगती झाली, तसं आमच्या घरामध्ये झालेलं. माझी छोटी बहीण देखील BBSच्या लास्ट इयरला आहे. तसं आमच्या घरामध्ये शिक्षणाला जास्त प्राधान्य दिलेलंच आहे. मला लहानपणापासूनच माझ्या आईवडिलांचं मार्गदर्शन लाभलं. स्पर्धा परीक्षांमध्ये उतरण्याचा निर्णय तर मी 10वीपर्यंत असतानाच माझा झालेला होता. कारण 4थीमध्ये असताना स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आमच्या मॅडम म्हणजे माझी आई मला शिकवायला होती, त्यांनी खूप तयारी करून घेतलेली होती. तेव्हापासूनच मला स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली.
आणि पुढे मी 7वी स्कॉलरशिप परीक्षेचा देखील खूप चांगला अभ्यास केला आणि त्याच्यानंतर MTS परीक्षा, महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा, त्याच्यानंतर रयत टॅलेंट सर्च परीक्षा, अशा स्पर्धा परीक्षा मी देत गेले आणि त्याच्यातून मला हळूहळू स्पर्धा परीक्षेची काय म्हणजे कशी तयारी करायला लागेल किंवा प्रश्नांची काठिण्य पातळी कशी असेल हे त्याच्यातून माझ्या लक्षात आलं आणि पुढे जाऊन मी सिव्हिल इंजिनिअरिंग केल्यानंतर MPSC करण्याचं डिसाईड केलं. खरं तर या सगळ्या ह्याच्यामध्ये पूर्ण प्रोसेसमध्ये सगळ्यात जास्त कष्ट घ्यावे लागतात आणि सगळ्यात जास्त प्राधान्य जे आहे ते वाचनाला द्यावं लागतं. सध्याच्या या सोशल मीडियाच्या युगामध्ये सगळ्यांनी, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी दोघांनी पण लक्ष देण्याची गरज आहे की मोबाईलपेक्षा पुस्तकाची आवड कशी निर्माण केली जाईल मुलांना याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आजकाल बघतो आपण की सर्रास लहान मुलं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना मोबाईलचे एवढे क्रेज आहे की पुस्तकाची आवड अशी नाहीशी होत गेलेली आहे. याचा असा दुष्परिणाम होतोय की मुलांचं बरंचसं शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं. मग याच्यासाठी पालकांनी सुद्धा जास्त लक्ष देणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांनी देखील आपल्या आयुष्यात पुढे आपल्याला काय करायचं आहे, आपलं ध्येय काय असावं हे आधीच डिसाईड करून त्या दिशेने वाटचाल करणं गरजेचं आहे. हे जे मी आज यश मिळवलेलं आहे याच्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. 12-12, 14-14 तास अभ्यास करावा लागतो, त्यापेक्षाही जास्तच. आणि यामध्ये म्हणजे हा अभ्यास करताना मला माझ्या आईवडिलांचा खूप जास्त पाठिंबा मिळालेला आहे. मला खूप वेळ म्हणजे घरी मी अभ्यास करत होते आता लॉकडाऊनच्या काळामध्ये, तेव्हा देखील माझ्या आईने मला माझं जे काम वगैरे आहे ते फार कमी करून किंवा मला अगदी जेवण सुद्धा माझ्या अभ्यासाच्या खोलीमध्ये आणून देऊन तिनं मला सपोर्ट केलेला आहे. तर असा सपोर्ट तुम्ही पण तुमच्या विद्यार्थ्यांना म्हणजे तुमच्या मुलांना करावा. आणि आज मला इथे बोलवून तुम्ही माझा आणि माझ्या आईवडिलांचा जो सत्कार केला याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते. आणि आज मला इथं जसं बोलवलंय तसं आपल्यातले अजून खूप सारी मुलं अजून पुढच्या काही वर्षांमध्ये इथं बोलवून त्यांचा सन्मान केला जाईल अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि माझी मनोगत संपवते. एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं विच न तावता धम्मधरो यावता भोवासति यो जपमि सुतवान् धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो ओशियो धम्मं न पमस्यति नत्ति मे शरणं गयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतो मे जयमङ्गलं नत्ति मे शरणं गयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतो मे जयमङ्गलं नत्ति मे शरणं गयं संघो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतो मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु 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 धम्मं नमामि संघं नमामि